आमचा हा वडापाव जवळजवळ आई तिसरी पिढीमध्ये मी आहे. आमच्या आजोबांनी चालू करून आईनी तो पुढे आणला. टेस्ट इथले चांगली आहे. मी 30 वर्ष पासून इथे मसाला डोसा घेतोय. त्यांचे शुद्धता आणि हाय नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत जांभोरी मैदानाच्या इथे मनसेकर वडापाव एक्सप्लोर करायला. चला तर. मनसेकर वडापाव खायला नेहमीच गर्दी असते. वर्लीमध्ये मनसेकर वडापाववाल्यांचा स्टॉल आहे. मुंबईकरांची आवड जपणारी यांची ही तिसरी पिढी आहे. इथे बटाटा वडा, बटाटा भजी व क्रिस्पी पट्टी समोसा तसंच मिक्स भजी हे पदार्थ इथे मिळतात. आम्ही लेट आल्यामुळे अर्धे पदार्थ यांचे संपले, त्यामुळे जे मिळाले तेच आपण टेस्ट करून पाहूया. आता आपण डायरेक्ट यांच्या मालकांशीच संवाद साधूया. संजय मनसेकर. आमचा हा वडापाव जवळजवळ आई तिसरी पिढीमध्ये मी आहे. आमच्या आजोबांनी चालू करून आईनी तो पुढे आणला. वडील लवकर ऑफ झाले आणि हा 66च्या प्रमाणे हा वडापाव आमचा होता. पहिला वडापाव 6 पैसे होता. 6 पैसे. हा म्हणजे 6 पैसे वडा आणि 2 पैशाचा पाव असा करून 8 पैशाचा वडापाव जायचा. त्यानंतर वाढत वाढत गेला तेव्हा आमची छोटीशी गाडी होती 4 चाकी. त्याच्यावरनं आम्ही आज हे वैभव उभं केलं. म्हणजे मेन म्हणजे श्रेय जातं आजोबांचं, आईचं, आजीचं याला. आता आम्ही 3 भाऊ हा धंदा समोर. आमची पुढची पिढी पण आता तयार आहे इकडे यायला, म्हणजे हा वडापाव हे करायला. आणि म्हणजे जसं परवडेल असाच वडापाव आहे. तुम्ही आता दादर बिदरला बघा 25 रुपये 30 रुपये, आमच्याकडे 20 रुपये. बाकीच्या ठिकाणी बघा आणि चव इकडची चव बघा. या इकडे वरळीमध्ये आलेला तर मनसेकर वडापावला अवश्य भेट द्या. तुम्हाला चव बघा, नंतर मग आम्हाला हे बघा हे कसं वाटलं सांगा. ही इथे यांची क्रिस्पी अशी बटाटा भजी काढलेली आहे. हे कढईमध्ये बटाटे वडे बनत आहेत. हे दिवसभर कंटिन्यूस बनवतच असतात. तुम्ही इथे यांना मोठी ऑर्डरही देऊ शकता. हळदी कुंकू, बड्डे पार्टी किंवा दुसरेही काही प्रोग्राम असतील तर हे मोठी ऑर्डर घेतात. तर आता गरमागरम वडे निघाले आहेत. आपण त्याची टेस्ट घेऊया. आता पावाला हिरवी चटणी आणि लाल चटणी लावून दिली आहे आणि वडा पण बघा कसा बाहेरून क्रिस्पी वाटत आहे. आता आपण तो पावासोबत खाऊन त्याची टेस्ट पाहूया कशी लागते ती. खूप छान आहे, टेस्ट एकदम सुंदर. येलो भाजी आहे पण मस्त एकदम चणचणीत आणि टेस्ट पण खूप सुंदर आहे. ही आहे यांची भजी. मोठी भजी आहे आणि चटणी आहे. आपल्याला अजून पाहिजे असेल तर अजून घ्यायची. ग्रीन चटणी आणि लाल चटणी. आपण यांचं फक्त वडाच टेस्ट करून बघूया. बाहेरील आवरण अगदी क्रिस्पी भाजलं गेलं आहे आणि आतील भाजीमध्ये लसूण, आलं, मिरची, कोथिंबीर पेस्ट अगदी व्यवस्थित प्रमाणात टाकली गेली आहे. तर आता आपण वडा टेस्ट करून बघूया याची टेस्ट कशी लागते आहे ती. वडापाव आम्ही लहानपणापासून. अरे वा, आमच्या शाळा इथे उत्तम, भारी, उत्तम, नंबर 1. तुम्ही या वडापाव सेंटरला नक्की व्हिजिट करा. तुम्हालाही नक्की आवडेल. आणि ह्याच्याच बाजूला राणे डोसा सेंटर आहे, तिथे आपण जाऊया कारण तिथेही खूप गर्दी असते. कोणते डोसे आहे ते? मसाला डोसा आहे, ओनियन उत्तप्पा आहे. दोन्ही पण मसाला डोसा आणि ओनियन उत्तप्पा. प्राइस किती याची? मसाला डोसाची 35 रुपये, साधा डोसा 30 रुपये. मला मेन्यू कार्ड पाहिजे असेल तुम्ही. हां हां.
हा यांचा मेनू कार्ड आहे. इथे अगदी घरगुती पद्धतीने डोसा बनवला जातो आणि ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व केला जातो. इथे सांबार वगैरे काही दिलं जात नाही, त्यामुळे त्याची टेस्ट अगदी लोकांना आवडते. टेस्ट कशी आहे तुम्हाला वगैरे? टेस्ट इथले चांगली आहे. मी 30 वर्ष पासून इथे मसाला डोसा घेतोय. त्यांचे शुद्धता आणि आपलेपणा त्याची पण चव याच्यामध्ये उतरते आणि ते खूप चांगलं आहे. मी आता त्यांना थोडंसं इथे रिडेव्हलपमेंटमध्ये जाताना त्यांना पण एखादा स्टॉल मिळावं अशी आमच्या सर्वांचीच इच्छा आहे. आता बघितली असेल मी स्वतः 30-35 वर्ष इथेच घेतोय मसाला. तुमचं नाव काय? माझं खंडकर नाव आहे. अच्छा, थँक्यू. मसाला खायचा. चला तर आपण आता डोसा टेस्ट करून बघूयात. डोसा एकदम क्रिस्पी आहे आणि चटणी तर खूपच सुंदर लागत आहे. एकदम घरगुती टेस्टसारखंच लागत आहे. हा डोसा वर्लीमध्ये सगळ्यांनाच आवडतो कारण याची टेस्ट खूपच साधी आणि एकदम सुंदर आहे. मीही या स्टॉलला नक्की व्हिजिट करा आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा. स्टॉलचं नाव आहे राणे सेंटर डोसा. आम्ही लास्ट 30 वर्षापासून मोर दॅन 30 इयर्स आम्ही लोक, माझे मम्मी पप्पा माझे काका वगैरे आधी विकायचे, पण आता सध्या मी चालवते कारण का माझ्या मम्मीचा थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून पाहायचा. माझे पप्पा आणि आम्ही लोक हे सांभाळतो. मी जॉब करून हे सांभाळते. मला कसं वाटलं आमचा डोसा? छान टेस्ट आहे आणि नक्की सगळी नक्की तुम्ही व्हिजिट करा.